वेलकम सगळ्यांना अनयूयू मराठीच्या 1 लाख सबस्क्रायबर सेलिब्रेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मी पहिल्यांदा माझी ओळख करून देते। तर मी निधी जवळगी, अनुपमा देसाई जवळगी यांची धाकटी मुलगी आणि चॅनलची सर्वात पहिली सबस्क्रायबर। त्यामुळे जस्ट मला एक दोन गोष्टी सांगायच्या होत्या चॅनलच्या प्रवासाबद्दल। 3 वर्षाच्या वर झाली आता। 16 फेब्रुवारी 2021ला मी चॅनलची सुरुवात केली होती आणि त्यानंतर एक गोष्ट मला अगदी सांगायची आहे जी खूपच कौतुकास्पद आहे की प्रत्येक एकही आठवडा न चुकता आणि मी दर आठवड्याला काही असो, कुठे बाहेरगावी जायचं असेल, आजारी पडली असेल, बरोबर प्लॅनिंग करून एकही आठवडा नाही चुकवलाय। आता चॅनलवरती 182 व्हिडिओज आहेत बघायला। त्यामुळे खूप कौतुकास्पद गोष्ट आहे की तिची जी कमिटमेंट तिने दाखवली आहे टू द चॅनल। आणि सुरुवातीला खूप वेळ लागला सबस्क्रायबर्स यायला, पहिले 100 सबस्क्रायबर्स यायला पण 3-4 महिने लागले, बट तिने तिची काठी सोडली नाही आणि त्यामुळे आपण आज हा दिवस सेलिब्रेट करतोय। कारण तिने अजिबात म्हणजे कमेंट्स, व्ह्यूज सगळं यायला खूप वेळ लागला, पण त्यामुळे तिचा इतका तो आतमधनं ते एक पॅशन होतं की नाही मला हे लोकांपर्यंत पोचवायचं आहे आणि तिने तिची काठी तिने दाखवली। त्यामुळे वी आर एबल टू सेलिब्रेट दिस डे। सो आता मी तुम्हाला फक्त कार्यक्रमाची रूपरेखा सांगते। सो आता आई तिचं मनोगत व्यक्त करणार आहे, त्यानंतर काही लोक आहेत आपल्यामध्ये ज्यांना अनयूयू परिवारातले ज्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। मग त्यानंतर आपण केक कापून मग चहापानाचा कार्यक्रम करूया। थँक्यू। सगळ्यांना नमस्कार आणि खूप खूप वेलकम। मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं या कार्यक्रमात स्वागत आहे। युट्यूबवर नाही, मला आता घरचे चिडवायला लागले, कुठं बोलायला लागलीस तर लाईक करा, सबस्क्राईब करा वगैरे असं काही बोलत जाऊ नको म्हणून। सो सगळ्यात पहिल्यांदा टीमची ओळख करून देते, कारण त्यांच्यामुळेच हा चॅनल आहे। माझ्या बरोबरीने त्यांचा सहभाग तेवढाच आहे। माझे मिस्टर शिवचंद्र जवळगी। मी फक्त व्हिडिओ सगळं म्हणजे कंटेंट आणि हे करते, मला कॅमेरा सेट करून देतो आणि नंतरचं एडिटिंग, अपलोड सगळं त्याचं काम आहे। सो म्हणजे इक्वल पार्टनर आहे तो। आणि सगळ्या असं म्हणतात की म्हणजे यशस्वी पुरुषांच्या मागे स्त्रिया असतात, तसं मी उलटं म्हणणार नाही की स्त्रीच्या मागे पुरुष असतो, तो माझ्या बरोबर असतो कायम। कारण आम्ही कॉलेजपासून क्लासमेट्स आहोत, बिझनेसमध्ये आधीपासून एकत्र आहोत, मास्टर्स पण एकाच ठिकाणी केलं आणि आताही माझ्या चॅनलच्या ह्याच्यामध्ये त्याचा तेवढाच सहभाग आहे। माझी मोठी मुलगी नेहा, ते चॅनलचा जो लोगो आहे तो तिने डिझाईन केलेला आहे। आम्ही इंजिनियर फॅमिली आहोत, सगळे इंजिनियर आहेत। ती मोठी आणि ती म्हणजे आपलं कम्युनिटी पोस्ट वगैरे हे ते फोटो येतात तर ते पोरी पटपट करतात असल्या गोष्टी, सो ती ते बघते सगळं। तो माझा जावई सुबोध कुमार, तो इंजिनियर आहे, स्वतःची कंपनी आहे। ही धाकटी मुलगी निधी जवळगी MBA करते आता आणि ती कुठला आई थंबनेल बरोबर आहे का नाही, हे नाही ते नाही, हे सगळं तिचं इन्स्पेक्शन असतं ते सगळ्या ह्याच्यामध्ये। सो या सगळ्यांची ही माझी टीम आहे आणि त्यामुळेच मला हे शक्य झालेले। वर्कशॉपची तयारी असेल, बाकी पण काही असेल तर ते सगळेजण मला मदत करा। आणि ही आमची दुधावरची साय आहे, आमचा ध्रुव। त्यामुळे ही आमची फॅमिलीतली सगळ्यात गोड ॲडिशन आहे। हाय करशी तू, से हाय टू एव्हरीवन। हाय। आता ही माझी अनयूयू टीम झाली आणि फॅमिली झाली। आता बाकीच्या माझ्या फॅमिली मेंबर्सची ओळख करून देते। माझे बाबा इथे बसलेले आहेत, मोहन मुतालिक देसाई। माझी आई उमा मुतालिक देसाई। माझा धाकटा भाऊ अतुल, जो कायम माझ्या पाठीशी उभा असतो आणि तुम्ही त्याला अमिताभ बच्चन यांच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे आमच्या बरोबर आलेला। ही माझी भावजाई निवेदिता। माझी भाची रिया, तिचं पण युट्यूब चॅनल येईल असं आम्ही म्हणतोय। ती खूप छान डान्स करते, इंजिनियर आहे ती पण। सो नेक्स्ट मे बी युट्यूबवर आमच्या फॅमिलीतली ती असेल। त्यामुळे माझे सासरे बसले, ईश्वर जवळगी। माझ्या सासूबाई नैना जवळगी। माझा सगळ्यात मोठे दीर US ला आहे, हा माझा ह्याच्यानंतरचा दीर सदाशिव जवळगी।
ही माझी जाऊ कविता जवळगी आणि अनयू परिवारातली मोठी मेंबर आहे. कारण माझ्या आईने एक सगळे माझे व्हिडिओ बघितलेले आहेत आणि कविताने सगळे व्हिडिओ बघितलेले आहेत. शेअर करते, स्टेटस ठेवते, सगळ्यात येतो, त्यामुळे तिचा खूप हातभार आहे. मग माझा धाकटा दीर राजेश जवळगी, माझी धाकटी जाऊ रूपश्री आणि 2 पुतणे आता इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला आहे, नीरज आणि चिन्मय आता 11वीला आहे. आणि माझा एक भाचा IIT मुंबईला आहे, त्याची परीक्षा असल्यामुळे तो म्हणला नेमकं तू आत्ता का ठरवलंय तसं मला येता येत नाही, सो तो आज येऊ शकला नाही. सो ही माझी क्लोज फॅमिली आहे. बऱ्याच लोकांना सारखं म्हणत असतात तुमची फॅमिलीची माहिती सांगा वगैरे, तर आज असं ओकेजन ठरवलं होतं की 1 लाख जेव्हा होतील तेव्हा इंट्रोड्यूस करीन. आणि माझे काही फ्रेंड्स आणि हे आलेले आहेत जे या सगळ्या जर्नीमध्ये माझ्या बरोबर होते पहिल्यापासून, ज्यांचा माझ्यावर विश्वास होता की काहीतरी करू शकेल असं. सो ज्यांनी इतके वर्ष मला एनकरेज केलेलं आहे अशी माझे फ्रेंड्स, क्लोज फ्रेंड्स आलेले आहेत जे पहिल्या वर्कशॉपला होते माझ्याबरोबर, ज्यांनी आता इथे एक जण बसले आहे त्याच्या स्टुडंटसाठी मी नेहमी वर्कशॉप करते येते दोघे म्हणून. सो अशी आज ते स्पेशली माझ्यासाठी आलेले आहेत आजच्या ह्याच्यासाठी. सो आता मी थोडंसं बोलणार आहे, खूप व्हिडिओ इतकं नाही बोलणार आहे. जरा मलाही असं हे झालं, एवढं मोठं ओकेजन आहे माझ्यासाठी. निधीने सांगितलं की चॅनलला 3 वर्ष झाली. ॲक्च्युली चॅनलला 3 वर्ष झाली, पण माझ्या दृष्टीनं माझा हा प्रवास आधीपासून सुरू झालेला होता. आणि चॅनल करण्याच्या दृष्टीनं नाही, मला लहानपणापासून वाचायची वगैरे आवड होती आणि माझ्या बाबांनी त्याला नेहमी या माझ्या ह्याला खत पाणी घातलं. माझ्या घरी अमर चित्रकथापासून ते रीडर डायजेस्टपर्यंत सगळं त्यांनी मला आणून दिलं. आणि आईने मला म्हणलं की तुला आत्ता वाचायचंय ना, लग्न झाल्यानंतर स्वयंपाक वगैरे करायलाच लागतो, तुला काय पाहिजे ते तू आत्ता कर, असं म्हणून त्यांनी मला पूर्ण प्रोत्साहन दिलं आयुष्यात. आणि कधीच असं हे केलं नाही की ही मुलगी म्हणून तुम्ही गोष्ट करू नको किंवा कर असं. सो त्यांचा आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीला मला पाठिंबा राहिलेला आहे. आणि अजूनही प्रत्येक वेळेला चॅनलला काही झालं हे झालं की लगेच ते अगदी बक्षीस देतात मला, अजूनही लहान मुलांसारखं. सो त्यांचं नेहमी मला खूप सपोर्ट राहिलेला आहे. त्यांनी मला ॲक्च्युली पॉझिटिव्ह थिंकिंग वगैरे जे हे म्हणतो, आमच्या घरी नॉर्मन विन्सेंट पील यांचं पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग हे बाबा स्वतःही त्यांनी अवलंबलं आहे त्यांच्या आयुष्यात. म्हणजे आता आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे ऐकतो, पण पूर्वी कसं त्यांनी ते कृतीतून दाखवलेलं आहे की कसा पॉझिटिव्ह विचार करायचा. आज 90व्या वर्षी ते ऑफिसला जातात अजूनही. सो म्हणजे मी 50व्या वर्षी चॅनल केलं तर काही फार हे नाही. सो त्यांनी आजपर्यंत कृतीतून आपल्या ह्याच्यातून नेहमी प्रोत्साहन देऊन आणि त्या वागणुकीतून एक्झाम्पल दिलेलं आहे की पॉझिटिव्ह कसा विचार करायचा, पुढे कसं बघायचं. त्यांचे कष्टात दिवस गेले तरी त्यांनी कधीही आम्हाला देताना हा नाही की मला नाही मिळालं म्हणून तुम्ही नाही, हा कधी मागचा असा विचारच नाही केला. त्यांनी नेहमी पुढे अजून काय करता येईल, चांगले अनुभव कसे देता येतील. सो जे काही म्हणजे उत्साहाने त्यांनी आम्हाला सगळं दाखवलं, एक्सपिरियन्स करायला दिला, सो ते श्रेय, पॉझिटिव्हिटीचं श्रेय त्यांना आहे. आईवडिलांना ते सगळ्यात मुख्य श्रेय आहे. लग्न करून सासरी आले तर सासू सासऱ्यांनी पण अगदी मुलीसारखं, मी त्यांच्या घरातली पहिली मुलगी आहे कारण 4 मला 3 दीर आहेत, त्यामुळे मी लग्न होऊन पहिली मुलगी म्हणून आले. सो जेवढं बाबांनी कौतुक केलं तेवढं सासू सासऱ्यांना पण तेवढंच आईवडिलांना सारखंच कौतुक त्यांनी केलेलं आहे. धाकटे भावांसारखे दीर मिळालेले आहेत ज्यांना अगदी नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, ज्यांना सगळ्याचं कौतुक आहे. सो फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो या सगळ्यामध्ये. सगळ्याचा आवाई भावजे असेल, सगळ्यांनी आतापर्यंत खूप छान सपोर्ट केलेला आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. आता एक हे सांगते की पहिल्यापासून वाचनाची आवड होती, नोट्स काढून ठेवायचे पुस्तकातनं, कारण बरेच लोक म्हणतात तुम्ही एवढे पुस्तकातनं काय हे करता वगैरे, तर ती खूप आधीपासूनची सवय आहे. आता चॅनलसाठी म्हणून वेगवेगळ्या विषयातनं ते पुन्हा त्याच्याबद्दल हे करते मी, म्हणजे पुन्हा ते प्रेझेंट करते मला जी आवडतात ती. आणि त्याचा एक फायदा होतो की परवा वर्कशॉपला सुद्धा कोणतरी म्हणालं की आम्ही आता यावर्षी गोल ठरवलेला आहे की तुम्ही जी शेअर केलेली पुस्तकं मी ॲक्च्युली वाचणार आहे. सो ते माझ्या दृष्टीनं थोडासा तो हातभार लागतो आहे. मध्ये म्हणजे असं हे केलं, जॅक कॅनफिल्ड यांना जेव्हा हे केलं मला त्यांना फॉलो करायला लागले सक्सेस प्रिन्सिपल्स, त्यांचं मला खूप आवडायला लागलं. म्हणजे आज माझ्या वर्कशॉपला लोक जागून अमेरिकेतनं बघतात, तसं मी त्यांचे 3 वाजता 4 वाजता असं रात्री जागून वर्कशॉप्स केलेले आहेत कारण US टाईम डिफरन्समुळे. पण मला तो खूप आनंद होता. तेव्हा चॅनल सुरू करायचं असं अजिबात डोक्यात नव्हतं. हे मी माझ्या स्वतःसाठी करत होते. काही प्रमाणात मुलांना मेंटर करायचे, लेक्चर्स घ्यायचे, वर्कशॉप्स करायचे, लाईव्ह वर्कशॉप्स. पण मग कोविडच्या काळात एकूण खूप निगेटिव्ह परिस्थिती होती सगळीकडे आणि आजकाल ना एकूणच वातावरण खूप नकारात्मक झालेलं आहे. म्हणजे TV बघितला, काही चर्चा, इतकं महाराष्ट्रात तर फारच आहे. त्यामुळे असं वाटलं की नाही, आपण
प्रॉब्लेमचा भाग नाही, आपण थोडं सोल्युशनचा भाग होता येत आहे. काकांनी तर प्रॉब्लेम म्हणजे आपण नेहमीच डिस्कस करत बसतो की हे ते, पण म्हणजे नुसतं त्याच्यात वेळ जातो सगळ्यांचाच. पण आपल्याकडनं थोडंसं काहीतरी पॉझिटिव्ह वेगळा विचार हे देता येईल का, ह्यासाठी मग तो आणि जास्त लोकांपर्यंत पोचता येईल का. कारण माझा चॅनल आणि विषय असा आहे ना, कोणी सर्च करत नाही. म्हणजे आज उदास वाटतंय, काय करू, निगेटिव्ह विचार येत आहेत, हे आज चकली करायची वगैरे, असं कसं कुकिंगवाल्यांना लवकर सर्च होतो. पण ह्या गोष्टी बऱ्याच सर्च केल्या जात नाहीत, स्वतःहून लोक ह्याच्यामध्ये ॲक्च्युली हे होत नाहीत. सो म्हणून ते वीकली एक सवय राहावी म्हणून वीकली एकच व्हिडिओ करते. ते पण त्याचं कारण आहे की जे काही गोष्टी सांगते ते करून बघितल्याशिवाय, अनुभवल्याशिवाय तर त्यातनं काहीच कोणाला फायदा होऊ शकणार नाही. मी रोज व्हिडिओ करून उपयोग नाही, लोकांनी त्याचं काहीतरी करायला पाहिजे पुढे. कारण शेवटी अनुभवातनं जे माणूस शिकतो ते नुसतं ऐकून हे शिकत नाही. म्हणून एक कोविडच्या काळात तेव्हा ठरवलं 2021ला की आता आपण एक चॅनल करून जास्त लोकांना पर्यंत ही गोष्ट पोचायला पाहिजे. आणि चॅनलचं नाव सुद्धा माझ्या नावावर मुद्दाम ठेवलेलं नाही. बहुतेक लोकांची चॅनल स्वतःच्या नावावर असतात. अर्थात मला अनु म्हणतात सगळे, त्यामुळे अनयू यू मध्ये येतं ते. पण एक हे विचार होता की चॅनलला सबस्क्राईब करणे इज सबस्क्रायबिंग टू द आयडिया, की आपला विचार, आपली विजन आणि कृती या 3 गोष्टी ज्या फार महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यावरच आपला कंट्रोल आहे. हे लोकांचा फोकस त्याच्यावर यावा आणि त्यांना असं वाटावं की आपण या आयडियाला सबस्क्राईब केलेलं आहे. आणि शेवटी ही काही माझी आयडिया नाही आहे. सो म्हणून ते चॅनलचं नाव पण असं मुद्दाम न्यू यू असं ठेवलेलं आहे. आणि बऱ्याच लोकांना ते आवडतं आणि लोक मला आपणून ईमेल करून कळवतात की आय एम रेडी टू बी अ न्यू मी, तुम्ही म्हणताय तसं. सो लोकांना ते पटलेलं आहे. आपल्या चॅनलवर आपण सगळ्या स्वतः करायच्या गोष्टी करतो, दुसऱ्याला ब्लेम करणे, कंप्लेन करणे असला कुठलीही व्हिडिओ टाईपचा असा शेअर करत नाही. किंवा इन्स्टंट रिझल्टचे पण व्हिडिओ कुठलेही नाही आहे की आज करा उद्या करोडपती व्हाल वगैरे, असं काही होत नाही. त्यामुळे खोट्या होप्स देऊन एक पहिल्यापासून ठरलेलं होतं की उगीच लोकांना हे दाखवायचं की थंबनेल लोकांनी क्लिक करावं म्हणून क्लिक बेट ज्याला म्हणतात तसं आपण काही करायचं नाही, सबस्क्रायबर विकत घ्यायचे नाही असं. आणि मला हे खूप आनंद आहे की सगळे जे व्हिडिओ आहेत ते लोक कोणतरी आपण शेअर करतात. स्वतःला आवडलं की प्रत्येकजण आपल्या बहिणीला असेल, आईला असेल, फॅमिलीला असेल, मुलांना असेल. आणि मग कुठेही रस्त्यात हल्ली मला लोक भेटतात, आपण सांगतात की आम्हाला ह्याचा फायदा झाला, त्याचा फायदा झाला. चॅनलवर मी नेहमी म्हणते की अ न्यू यू फॅमिली आहे. आता त्याचं तुम्हाला कारण सांगेल की फॅमिली म्हणायचं कारण काय आहे. तर मला असे वाटेल इकडे तिकडे कुठेही लोक भेटतात हल्ली. आणि बऱ्याच वेळेला तर असं होतं की मध्ये एकीकडे हाय स्ट्रीटला कुठे जेवायला गेलते तर 2 यंग कपल असे थांबले होते. आमचं जेवण होतं, आम्ही फ्रेंड जेवायला गेलो होतो. मग ते आले आणि त्यांनी मला नमस्कार केला. तर म्हणे माझा आज वाढदिवस आहे, आज वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही भेटला तर मला याचा खूप आनंद आहे. म्हणून मला इतकं हे झालं त्या दिवशी की इतके तरुण यंग कपल होतं की आज आता मला पुढच्या वर्ष चांगलं जाणार. तसं मला 1 जानेवारीला एक बाई मुंबईला भेटल्या. मला अपेक्षाही नव्हती की मुंबईला मला कोणी भेटेल. ते म्हणजे आज 1 जानेवारीला तुम्ही मला भेटला ना, आता माझं हे 2024 खूप छान जाणार आहे असं. सो लोक असं आपणहून येऊन सांगतात. मागे चॅनल कोणतरी बघितलं आणि एक सिनियर आमच्या घरी आले ते म्हणले की तुम्ही असं काहीतरी पंचलाईन वगैरे ठेवायला पाहिजे किंवा ह्याच्यानंतर चॅनलमध्ये बोलताना थोडं अजून ड्रामॅटिक. मग मी म्हटलं की नाही काका, मी हे मुद्दाम चॅनल असं केलेलं आहे की आपलंच कोणतरी बोलतंय, घरात बसून बोलतंय, समोरून बसून सांगतंय असं वाटावं असंच चॅनल आहे. म्हणजे ऐकणाऱ्यांची माझी अशीच अपेक्षा नाही की त्यांनी साधं सरळ सोपं आणि आपली व्यक्ती, कारण हे काही हा विषय असेल की दुसरं कोणतरी येऊन सांगताय म्हटलं की कोणी ऐकणार नाही म्हणजे असं. आणि त्याचं मात्र मला खूप हे लोकांनी त्याला रेसिप्रोकेट केलेलं आहे. म्हणजे कोणतरी तरुण मुलगा तो म्हणतो तुम्ही आईसारखं सांगता म्हणून तो मला माई म्हणतो. म्हणजे प्रत्येक कॉमेंटवर त्याचं माई असं उत्तर येतं. मग कोणतरी म्हणतं की आणि तुम्हाला कोणाची दृष्ट नको लागायला म्हणून एक बाई आहे. मी त्यांना म्हटलं तुम्हीच काढा. तर त्यांनी लगेच कॉमेंटमध्ये ते माझी दृष्ट काढली पुढे त्या ह्याच्यामध्ये असं. सो इतकं लोक परत आणि सगळ्यात मुख्य म्हणजे काहीही सक्सेस झालं की येऊन सांगतात. आजच कोणातरी आलेलं आहे की माझं स्वप्नातलं घर तुमच्याकडे ह्याच्यामुळे पूर्ण झालेलं आहे आणि मला खूप आनंद आहे. सो हे मला कळणार नाही, लोकांनी येऊन सांगितलं नाही तर ह्याचं मला काहीच हे नाही. तर असं येऊन सांगतात. आणि फॅमिली म्हणतो ना आपण, फॅमिली म्हणजे कसं आपल्याला वाढदिवस वगैरे लक्षात असतात. तर यावेळेला काय झालं, मी आता आपले 1 लाख आणि हा कम्युनिटी पोस्ट चाललेला होता की यायचं वगैरे, म्हणून मी यावेळेला वसंत पंचमीला चॅनल सुरू केला मुद्दा. तर त्या दिवशी मी काय टाकला नाही पोस्ट की आज चॅनलला वर्ष झाली. तर एकाचा मला कमेंट आला की आज वसंत पंचमी म्हणजे आपल्या चॅनलचा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा. म्हटलं हे खरी हे आहे म्हणजे की मागच्या वर्षी टाकला होता मी की वसंत पंचमीला आहे म्हणून. सो त्यांनी यावेळेला मला विश केलं त्या दिवशी अगदी आपण. आणि फॅमिली म्हणजे असं की चॅनलला काही कमेंट आले ना तर परस्पर लोक उत्तरं देतात.
म्हणजे की हा पण एक नवीन अनुभव आहे. मध्ये तो एक 6 बघितला असेल बहुतेक तुम्ही सगळ्यांनी, बरेच सगळे व्हिडिओ बघितलेले आहेत. एक असं हे होता 6 मिनिटाचा व्हिडिओ होता. 6 गोष्टी सांगितलेल्या होत्या की स्ट्रेस वाटला तर कमी करा वगैरे असं काहीतरी त्याचं हे आहे. आणि त्या 6 गोष्टी म्हणजे 1-1 मिनिटाच्या 6 गोष्टी होत्या. तर कोणीतरी व्हिडिओ न बघता, आपल्याकडे असतात लोक, तरी मला छान कमेंट येतात, असं कोणी नाही करत, तरी कोणाचा तरी कमेंट आला की तुम्ही 1 मिनिटातल्या स्ट्रेस कमी करायच्या गोष्टीसाठी 6 मिनिटं घेतली आहेत का, असं 6 मिनिटाचा व्हिडिओ आहे असं. मी त्यांनी व्हिडिओ बघितला नव्हता कारण त्याच्यात 1 मिनिटाच्या 6 गोष्टी आहेत. तर आपल्याच एका फॅमिलीतल्या मेंबरने त्याला कमेंट केलं आहे, मग 3 तासाच्या पेपरला नाही का वर्षभर शाळेत जायला लागतं. तर मी काही करायच्या आधी लोक परस्पर कमेंट करतात किंवा आता इंग्लिश शब्द वगैरे मागे कोणतरी असं सोडल्यावर तुम्ही किती इंग्लिश बोलता असं तसं कोणतरी त्याच्या खाली कमेंट केलंय, सगळं तर मराठीत आहेत, एवढे इंग्लिश शब्द तर सगळ्यांना येतात वगैरे असं म्हणजे मग त्या माणसानेच त्यांना सॉरी बिरी म्हणलं बहुतेक की काहीतरी. सो मी नाही, माझ्या वतीनं लोक कमेंट करत असतात. सो हे लोकांचं प्रेम आहे की ज्यामुळे हे चॅनल चालू आहे. कारण ऍड करत नाही, हे करत नाही, वर्ड ऑफ माउथ नाही, लोक आपणहून स्वतःहून दुसऱ्यांना सांगतात. माझ्या ओळखीच्या लोकांना, माझ्या कॉलेज फ्रेंड्सना वगैरे दुसऱ्या ग्रुप्समधनं आपले व्हिडिओ जातात, म्हणजे ते म्हणतात की अगं तुझे व्हिडिओ मग दुसरीकडनं कळतो वगैरे. सो लोक आपुलकीनं इतका हे करतात, वाटेत थांबून सांगतात आमचं हे सक्सेस झालं, आईला माझा यावेळेचा उपयोग झाला, यातनं लवकर बरी झाले. खूप छान ईमेल येतात, पर्सनल ईमेल येतात. मागे US मधनं पण मुली, यंग तरुण मुली बघतात आणि ते म्हणतात की माझा अगदी डिवोर्स व्हायला आला होता, पण मी माझं थिंकिंग बदलून आता माझं इतकं चांगलं झालेलं आहे की मला आता लक्षात आलं की माझ्या चुका किती होत होत्या आणि माझं आता आयुष्य किती सुधारलेलं आहे. सो दिस इज द बेस्ट. हे म्हणजे कोणी म्हणतं की आमचं आयुष्य आता पॉझिटिव्ह झालेलं आहे, हे माझ्यासाठी सगळ्यात मोठी पावती आहे. कारण 51% जरी तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला लागला की तुमचं आयुष्य टर्न अराउंड होतं, म्हणजे त्याच्यातनं हळूहळू पुढे तुम्ही जाऊन सुधारू शकता. पण ते इनिशियली तुम्ही एकदा हे केलं म्हणून ते एक्सपेरिमेंट्स वगैरे लोकांना खूप आवडतात. कारण इतकं आपण सगळ्या गोष्टी ना आपल्या ह्याच्यात स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा सगळे नॉर्मल समजायला लागतो या गोष्टी. पण जेव्हा असं काहीतरी घडतं अचानक आपल्या रोजच्या स्ट्रेसमधून आपण काहीतरी वेगळं एक्साइटिंग हे करतो, तर तेव्हा ते छान वाटतं आणि लक्षात येतं की आपण किती जोडलेलो आहोत, युनिव्हर्सशी जोडलेलो आहोत, इतरांशी जोडलेलो आहोत, किती लोक आपल्याला मदत करू शकतात. हे सगळे ऑप्शन्स थोडे दिसायला लागतात जेव्हा आपण पॉझिटिव्ह असतो. सो आपलं व्हायब्रेशन वाढतं तेव्हा इतर सगळ्या गोष्टी आपल्याला वेगळ्या दृष्टी मिळते, म्हणजे ते आपला जो फिल्टर असतो तो बदलतो, रॅटिक्युलर ॲक्टिव्हेशन सिस्टम वगैरे. आणि मी लॉजिकल ब्रेन इंजिनियर असल्यामुळे असं अगदी वेग नाही, मला स्वतःलाच पटत नाही, त्यामुळे त्याच्यामागचं सगळं सायन्स बिन्स सगळं सांगायचा प्रयत्न करते की उगीच लोकांना दिशाभूल नाही करायची, की खोटं नाही सांगायचं दिशा. शेवटी काम तर करायलाच लागतं, कुठलीही गोष्ट काही नुसतं ऑटोमॅटिकली होणार नाहीये, पण ते काम करताना कसा आनंद घेता येईल, कसे बाकीचे स्ट्रेस कसे कमी करता येतील ह्याकडे थोडं जास्त लक्ष असतं. मागे मला थोडं एनर्जी हिलिंगमध्ये वगैरे पण इंटरेस्ट आहे, मी काय बऱ्याच गोष्टी त्यातल्या केलेल्या आहेत. मग तेव्हा असं लक्षात आलं की एनर्जी हिलिंगने आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही, कारण आपल्या शेवटी वेळ आहे, फिजिकल लिमिटेशन आहेत. तर यूट्यूबच्या माध्यमातून मी असा विचार केला बेसिकली की विचार बदलले ना, कारण आपण एखाद्या व्यक्तीला बरं केलं किंवा ती बरं झालं हिलिंग करून, पण तिने तिचं सगळं तसंच ठेवलं बाकीचं, तर पुन्हा तीच गोष्ट आयुष्यात उद्भवते. जोपर्यंत ती व्यक्ती बदलत नाही तोपर्यंत आपण कितीही बाहेरून त्या व्यक्तीला पुश केला तर त्याचा फरक पडणार नाही. सो आतून बदलण्यासाठी काय करता येईल जास्तीत जास्त लोकांपर्यंत, आणि शेवटी प्रत्येकाच्या वेळ आणि एनर्जीची लिमिटेशन असते. सो त्यामुळे ह्याचा मागचा विचार आहे की जास्त लोकांपर्यंत एक विचारच बदलला, माणूस आतनं बदलला ना की मग काही लागत नाही त्याला बाहेरचं हे. सो म्हणून ते अगदी प्लासिबो इफेक्ट पासून ते इतकं काय काय वेगवेगळ्या गोष्टी शेअर करत असते की आतनं थोडासा विश्वास वाढला आणि खूप छान रिझल्ट येत आहेत. म्हणजे किती लोक मला रस्त्यामध्ये एक जण भेटल्या, म्हणजे माझ्या आईचं 80 वर्षाच्या आईचं काय काय बरं झालं, त्यांनी मला इतकं काय काय सांगितलं या टेक्निकमुळे त्या टेक्निकमुळे. पण डॉक्टरीला सगळ्यांचं चालू असतात, पण हे थोडंसं मनाची पॉझिटिव्हिटीने कितीतरी आपली शरीर साथ देतं. इतर गोष्टींमध्ये सुद्धा मागे सुद्धा एक डॉक्टर होत्या, त्यांच्या मुलीला काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम होता आणि त्या मुलीचे शिकत असताना सगळे विषय राहिले होते. त्यांनी माझ्याकडे पर्सनल कोचिंग याचं हे केलं आणि मग मी त्यांना सांगितलं. त्या म्हटलं की मी डॉक्टर आहे, मला खूप बोलायचं होतं तुमच्याशी, जस्ट की तुम्ही एकदा ऐकून घ्यावं माझं, म्हणून त्यांनी पर्सनल सेशन घेतला होता. त्यांना काय काय गोष्टी सांगितल्या, त्यांनी त्या केल्या आणि मला त्यांचा ईमेल आला की माझ्या मुलीचे सगळे विषय सुटले. म्हणजे त्या खूप टेन्शनमध्ये होत्या. त्या म्हटल्या की नाही मी हे कधी विसरणार नाही. मला त्यांनी परत, आणि हे असं सगळे पर्सनली येऊन परत सांगतात की आमचा मला फरक नाही, आता काय संबंध काही नाहीये, नाही सांगितलं तर मला काही हे नाहीये, पण तरी ते आपणहून येऊन सांगतात की मला हे सगळं हा फरक झालेला आहे, मी हे केलं, हे तुम्ही सांगितलं तसं झालं इतक्या दिवसात. आणि खरंच म्हणजे हा खरा आनंद आहे त्यातला की
तितक्या लोकांना मी पोचू शकते. म्हणजे मला माझी आजीची आठवण येते. आजीची फार अपेक्षा होती की मी डॉक्टर व्हावं म्हणजे आणि नंतर सुद्धा म्हणजे किती वर्ष ती मला मुली झाल्यानंतर सुद्धा सारखं म्हणायची, अनु तू चांगली डॉक्टर झाली असतेस. सो आज आजी बघत असेल की एका वेगळ्या रूपाने मी आयुष्यात लोकांच्या काहीतरी फरक घडवून आणू शकते आहे. आणि हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या साथीमुळे झालेलं आहे. यूट्यूब चॅनल हे फॅमिली आहे आणि सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे. आणि असं आपण म्हणतो लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे सारख्या व्हायब्रेशनची माणसं अट्रॅक्ट होतात. सो बरीच जण हे पण म्हणतात तुम्हाला कसं कळतं की आम्हाला हाच प्रॉब्लेम होता किंवा आता आम्हाला हे ऐकायचं होतं. सो असं आहे की वेन द स्टुडंट इज रेडी द टीचर अराईव्ज असं म्हणतात. सो त्यामुळे तसं ती आपली एक ग्रुपची एक वेवलेंथ आहे, आपल्या ग्रुपची एक पॉझिटिव्हिटी आहे की त्यामुळे लोक अगदी वाट बघतात, अगदी साड्यात बसतात, ते सगळं नीट बघतात लोक. त्याच्यावर सुद्धा कॉम्प्लिमेंट आणि प्रश्न येतात की कुठे घेतली इथपासनं. तर त्यामुळे तो एक वेगळा अनुभव आहे म्हणजे. आणि आधी कधी मला काही लोक आधी ओळखायचे नाहीत, आता लक्षात यायला लागले की कुठे कुठे लोक आपण हसत येतात आणि सांगतात की आम्ही चॅनल बघतो किंवा हे. सो एक नवीन ही फेज आहे. वर्कशॉप्स घेते काही विषयांचे ऑलरेडी लॉ ऑफ अट्रॅक्शन, गोल सेटिंग वगैरे. आणि ते एक आहे पॉझिटिव्हिटी म्हटलं तर गोल सेटिंग किंवा ह्या वर्कशॉपला माझ्याकडे 70+ सुद्धा लोक येतात वर्कशॉप करायला. म्हणजे आत्ता सुद्धा त्या ताई आल्यात, कुठे गेल्या मगाशी होत्या त्या, त्यांनी पण वर्कशॉप घेतलेले आहेत, त्या गेल्या वाटतं मगाशी सांग. तर त्या म्हणतात आमच्या इतर कोणाला इंटरेस्ट नाही आहे पण आम्हाला खूप इंटरेस्ट आहे. तर परवा सुद्धा अक्षरशः त्या 75+ आणि त्यांनी मला फॉलोअप सेशनला पण सांगितलं की मी प्रॉमिस केलं होतं माय गोल सेटिंगचं, मी इतक्या दिवसात लॅपटॉप शिकले, मागच्या वर्षात त्या सगळं डिजिटल पेमेंट तो एक व्हिडिओ केला तर तुम्ही डिजिटली साक्षर आहात का. त्यांनी मला लगेच सगळं सांगितलं. मी हे मागच्या वर्षात करायला शिकले. आता परवा म्हणल्या मी मिस्टर मला 3 दिवस आठवड्यात न इतक्या वेळ लॅपटॉप शिकवतात, आता मला एक्सेल वगैरे कळायला लागलेलं आहे. सो अगदी वर्कशॉपला सुद्धा अगदी यंग मुलांपासून ते सिनियर सिटीजन कोणतरी असतातच 2-3 लोक अगदी 70+. सो इतकं ह्या रेंजपर्यंत लोकांना हे अपील होतं कारण या कंटेंटची पॉवर आहे. म्हणजे माझी नाही, जॅक कॅनफिल्ड असतील हे असतील ज्यांच्याकडनं मी हे इतकं शिकलेले आहे. जॅक कॅनफिल्ड स्वतः 75 वर्षाचे आहेत, 75+ आहेत, तरी ते जितके ॲक्टिव्हली नवीन गोष्टी शिकतात, आमच्याबरोबर शेअर करतात. सो ही त्या कंटेंटची पॉवर आहे की ते युनिव्हर्सल आहे. म्हणजे तो फॉर्म्युलासारखा आहे. आम्ही म्हणतो की जसं नंबर लॉक असतो की त्याचे नंबर एकदा तुम्हाला कळले आणि कुठल्या ऑर्डर आहे कळली तर कोणीही वापरू शकतं, बॅग उघडू शकते नंबर लॉकनी. तसं आहे हे सक्सेस प्रिन्सिपल्स किंवा या गोष्टी अशा आहेत की तुम्हाला ते कळलं की कधी कुठे काय वापरायचं आणि त्या योग्य आहे आणि तुम्ही वापरलं तर प्रत्येकाला ते यश मिळू शकतं. असं हे नाही आहे की हे कुणासाठी आहे किंवा कुणासाठी नाही. कुठल्याही वयातलं असेल, कोणतरी म्हणतं मी करोडपती झालो, कोणतरी म्हणलं मध्ये यंग मुलगा माझं इन्कम डबल झालं वगैरे असं. सो खूप छान असा वेगवेगळ्या गोष्टींसाठी ते टेक्निक वापरून लोकांना फायदा होतो. सो हे आज ही फॅमिली माझ्यासमोर बसली आहे ते माझं खरं यश आहे की आपण तुम्ही आलेला आहात या सेलिब्रेशनसाठी. प्रॉमिस केलं होतं मी की 1 लाख झाल्यावर हे होणार. आणि ह्यासाठी जर्नी ही यूट्यूबची अशी असते की ह्याला चिकाटी लागते. म्हणजे ह्याला असं नाही आहे की आतनं तुम्हाला ती पॅशन लागते आणि ती मला आहे. जेव्हा कुणीही बघत नव्हतं, काही कमेंट नव्हते, काही नाही, तरी मला तो शेअर करण्याचा आनंद आहे आणि अजूनही तो मला आनंद असतो. तो कदाचित माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल पण म्हणजे तो मला ही माहिती देण्याचाच आनंद इतका आहे की म्हणजे मला ते हे बरोबर पोचतं, ते ज्यांना गरज असते त्यांच्यापर्यंत पोचतं. पण आपल्याला आत्म ते एक हे लागतं की हे मला पैसे मिळू देत ना मिळू देत, बघू दे ना बघू, ह्याचा असा विचार नाही की हा व्हिडिओ चालेल मग असा व्हिडिओ करूया, असं नाही. आपल्या जर्नीमध्ये पुढचा टप्पा काय असेल आणि त्याला कुठला हे उपयोगाला येईल. किंवा लोक कमेंटमध्ये विचारतात आमची घरातले खूप निगेटिव्ह आहेत, हा एक खूप कॉमन हे असतो, म्हणून मध्ये मग जेलमध्ये तुम्ही अडकवलंय का स्वतःला, असं वेगवेगळ्या काय प्रत्येकाला पर्सनली हे करता येत नाही. पण एक वेगळ्या तऱ्हेने विचार केला मग त्याला लोक कमेंट करतात की आमच्याकडे असं आहे, मी असं करते. सो एक अशी कम्युनिटी बिल्ड होते की जे या विचारांनी आहेत की आपण आपलं आयुष्य बदलायचं आहे, बाकीच्यांचं हे नाही आहे. शक्य तितक्या लोकांना बरोबर घेऊन जायचं आहे. हे या सगळ्या मागचं चॅनलच्या मागचं हे आहे. सो अजूनही पुढे काही वर्कशॉप्स करायचे आहेत. माझ्या फिअर आणि एन्झायटीचे खूप लोकांना इश्यूज आहेत सध्या म्हणतायत, ते आता एक थोडेसे हळूहळू वर्कशॉप्स येतील. लोक झूमवर वर्कशॉप अटेंड करतात. सिनियर सिटीजन आई मुलांकडनं कोणाकडनं पैसे भरून घेतात, झूमवर नवीन पहिल्यांदा शिकतात तेवढ्यासाठी. सो अशा तऱ्हेने पण नवीन लोक जोडले जातात. त्याचा मला खरा आनंद आहे की प्रत्येक वयामध्ये लोकांना त्याचा इंटरेस्ट वाटतोय आणि त्याचा उपयोग होतोय. आणि पॉझिटिव्ह म्हणजे लोक म्हणतात घरातलं कोणतरी सांगतं असं वाटतंय, थोडं जास्त ऐकलं जातं आणि फुल फॅमिली बसून बघते.
म्हणजे बहुतेक सगळे आता सुद्धा बघा फॅमिलीनी लोक आलेले आहेत. म्हणजे असा मला व्हिडिओ करायचा की जे मुलांबरोबर शेअर करता येईल, त्याची भाषा अशी असेल की कुणाबरोबरही तो पटकन शेअर करता यावा असा. आणि शक्यतो फॅमिलीनी झालं तर अख्ख्या घराचं हे होतं. बरेच वेळा नवरे सांगतात आमच्या ह्याच्यात इतका बदल झाला आहे, मुलींच्यात इतका बदल झाला, तिच्यामुळे मुलांच्यात बदल झालेला आहे. सो एक व्यक्ती, एस्पेशली एक स्त्री शिकली की सगळं घर शिकतं म्हणतो, तसं एक व्यक्ती पॉझिटिव्ह घरातली झाली ना की अख्खं घराचं वातावरण बदलतं. सो हे यातला आत्तापर्यंतच्या माझ्या जर्नीचा हे आहे. असंच तुमची साथ असू दे. पुढच्या अजून खूप गोष्टी करायच्या आहेत, चॅनलवर पण आहेत प्लॅन्स काय काय. सो असंच तुमचं सपोर्ट आणि हे राहू दे. सो आय थिंक किती मिनटं झाली माहिती नाही पण आता मी थांबते आणि बाकीच्यांना बोलायला देते. कोणाला मनोगत व्यक्त करायचे त्यांनी येऊन आपलं मनोगत व्यक्त करायचं.